आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। म्हाडा कोकण मंडळाची सोडत लांबणीवर 9 ऑक्टोबर ऐवजी आता 11 ऑक्टोबरला ही सोडत काढली जाणार। मंगळवारी प्रारूप यादी प्रसिद्ध नाही, अखेर सोडतीची तारीख पुढे ढकलल्याचं म्हाडाकडून प्रसिद्धी पत्रक जारी। 5285 घरांसह 77 भूखंडांसाठी म्हाडाची लॉटरी। घर विकण्यासाठी म्हाडाकडून आता 5 वर्षांची अट काढून टाकण्याच्या हालचाली, तर ताबा मिळाल्यानंतर आता घर केव्हाही विकता येण्याची मुभा मिळण्याचीही शक्यता। याबाबतचा प्रस्तावही तयार। लवकरच म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यतेसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार। कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये अपघात झाल्यास 10 क्रॉस पॅसेजेसमधून तत्काळ मदत मिळणार, तर बोगद्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत मिळवण्यासाठी क्रॉस पॅसेजेसची निर्मिती। या क्रॉस पॅसेजेसमधून एका बोगद्यातनं दुसऱ्या बोगद्यात जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करणं शक्य। सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक 18 आजपासून बंद राहणार। पुनर्विकास कामानिमित्त फलाट 80 दिवस बंद राहणार। लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वाहतुकीत यामुळे बदल होणार। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची माहिती वेबसाईटवर अपलोड करा। शाळांनी अंमलबजावणी करणं बंधनकारक, तर 9 ऑक्टोबरपर्यंत माहिती अपलोड करावी, हायकोर्टाचे आदेश। महसूल वाढीसाठी मुंबई मेट्रो संचलन महामंडळानं आता प्रयत्न केलेत। मेट्रो 2A7च्या स्थानकातील जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा निर्णय, तर या जागा विविध कंपन्या संस्थांना देण्यासाठी स्वारस्य निविदाही प्रसिद्ध। उत्तर मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार। मुंबई महापालिकेकडून मालाड परिसरात नवीन पूल उभारला जाणार। कोस्टल रोडला जोडणारा आणि मार्वेपर्यंत नेणाऱ्या या पुलाचं बांधकाम होणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये डबल डेकर बस धावणार। डबल डेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज। येरवडा ते कात्रज बोगदा मार्ग प्रकल्प अव्यवहार्य, तर महापालिकेच्या पातळीवरच प्रकल्प गुंडाळण्यात आल्याची चर्चा। 20 किलोमीटरसाठी 7000 कोटी रुपये खर्च परवडण्यासारखं नाही, महापालिका आयुक्तांची माहिती।